सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण कोबीचा एक वेगळा प्रकार करणार आहोत, कोबीचे धिरडे. सुरुवात करूया रेसिपीने. त्यासाठी मी इथे कोबीचा अगदी छोटासा तुकडा घेतलेला आहे. आपल्या हाताच्या 4 बोटा एवढाच तुकडा हा आहे. लांब पातळ मी कापून घेतला आहे. तुम्हाला बारीक हवा असेल कापून तर तुम्ही तसाही घेऊ शकता. अर्धा कांदा सुद्धा मी तसाच उभा चिरून घेतला आहे. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडीशी हळद, मिरची पावडर, धना जिरा पावडर. तुम्हाला गरम मसाला ऍड करायचा असेल तर ते सुद्धा घालू शकता. थोडासा ओवा हातावरती सोडून मग यामध्ये ओतायचा आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. मीठ, मसाला हे सगळं कोबी आणि कांद्याला व्यवस्थित लागलं जाईल असे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर मीठ मसाला घातल्यानंतर असं चुरून झाल्यावरती हे मिश्रण एक 10 मिनिटं जर तुम्ही असंच ठेवलं मॅरिनेट करत, तर तुम्हाला बेसन टाकल्यानंतर वेगळं पाणी ऍड करायची गरज लागणार नाही. मी आता इथे इन्स्टंट बनवते आहे, मॅरिनेट करायला ठेवणार नाहीये, त्यामुळे याला आपल्याला थोडंसं पाणी इथे लागणार आहे. तर हे आता छान मिक्स करून झालं आहे. यामध्ये बसेल तेवढं बेसन आपल्याला घालायचं आहे. साधारण पाववाटी इतकं बेसन लागतं. अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घातला आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. चण्याचे पीठ घातल्यानंतर ते सुद्धा याच्यात छान आधी सुकंच मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी अजिबात ओतायचं नाहीये. ते कांदा आणि कोबीमध्ये कसं बसतंय या हिशोबाने आपल्याला पाणी वापरायचं आहे. नाहीतर जर पाणी जास्त झालं तर हे खूप पातळ होईल. आता हे बऱ्यापैकी मिक्स झालेलं आहे. अगदी चमचाभर पाणीच मी इथे वापरणार आहे. कारण जेव्हा आपण मीठ घालून तो कोबी चुरून घेतो ना, तेव्हाच त्याला पाणी सुटायला सुरुवात होते. त्यामुळे जास्त पाण्याची गरज लागत नाही. आता सेम याच मिश्रणाच्या तुम्ही भजी सुद्धा बनवू शकता. आता लगेचच याची मी वडी अशी थापून घेणार आहे. त्यासाठी तवा गरम करून घेतला आहे. अगदी जास्त गरम तवा करायचा नाहीये. कोमट असा तापला की एक चमचाभर तेल सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं हे धिरडं खाली चिकटणार नाही. हे जेवढं सगळं मिश्रण होतं ते मी एकदाच तव्यावर घेतलं आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सुरुवातीला छोटे छोटे असे 2 धिरडे करून घेऊ शकता. आता एकसारखं हे तव्यावरती मी थापून घेतलेलं आहे. ह्याच्या तुम्ही अगदी सहज 2 ते 3 मीडियम साईजच्या वड्या सुद्धा करून घेऊ शकता. आता गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात फास्ट करायची नाहीये. लो टू मीडियम गॅसवरच तवा थोडासा फिरवत फिरवत सगळीकडून तो शेकून घ्यायचं आहे. साईडनी थोडंसं तेल आपल्याला सोडायचं आहे. जेव्हा आपल्याला हे पलटी करायचंय तेव्हा वरतून थोडंसं तेल सोडायचं आहे आणि साईडून कडा सोडवायला सुरुवात करायची आहे. आता हा कालचा जिथे तुमचा अडकला जाईल, जिथून कडा सुटणार नाही, त्या साईडून थोडंसं ते पुन्हा भाजून घ्यायचं आहे. तिकडे जर आग व्यवस्थित लागली नसेल तर सुटायला थोडा त्रास देतो. तर या साईडला बघा थोडंसं कच्चं राहिलेलं आहे म्हणून मी 1 मिनिटभर याला तिकडून शेकून घेणार आहे. आता 1 मिनिटानंतर पुन्हा मी कालथ्याने ती बाजू सोडवून घेतलेली आहे आणि हे आता पलटी करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पलटी केल्यानंतर याचा रंग किती छान आलेला आहे. सगळीकडून अगदी खरपूस व्यवस्थित भाजले गेलेलं आहे. पलटी केल्यानंतर पुन्हा एकदा अर्धा चमचाभर तेल घेऊन सगळ्या साईडून सोडून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवरती सगळ्या बाजूने तवा थोडासा फिरवत हे शेकून घ्यायचं आहे. जर तुम्ही छोट्या वड्या केल्या तर तवा फिरवत बसायची गरज लागणार नाही. तर कोबीचा हे धिरडं आपलं तयार झालेलं आहे. थोडासा वेगळा प्रकार आहे. वरण भात, चपाती, भाकरी कशासोबत सुद्धाही छान लागतं. तोंडी लावायला म्हणून सुद्धा तुम्ही हे अगदीच बनवू शकता. दोन्ही साईडून हे छान खरपूस भाजून मी घेतलेलं आहे. ती रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. नमस्कार.